आज आम्ही जो डेमो बघितला तो डेमोमध्ये असं दाखवलं की आपण ॲपलला वोट खायला, बनानाला वोट केलं तरी ते ॲपलला जात आहे, वॉटरमेलनला वोट केलं तरी पण ते ॲपलला जात आहे. म्हणजे कुठेतरी इलेक्शन कमिशनने जो सॉफ्टवेअर बनवतो वोटिंगचा तो सॉफ्टवेअर तयार केला पाहिजे की हा आम्ही सॉफ्टवेअर वापरतो ते आपल्या म्हणजे देशातले जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ते खरंच ते जस्टिफाय करतात की सॉफ्टवेअर रन कसा करतो. पण मुळात आपण समजा किती जे समाजसेवक असतील, उमेदवार असतील इच्छुक की त्यांनी कामं केली, काय केली, सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे दुबार नावं काढली, चांगली वोटिंग नावं नोंदवली, पण सगळं सॉफ्टवेअर जसं चोरीचं असेल तर ते सॉफ्टवेअरमध्ये प्रचार न करणारा, काम न करणारा अंकात जिंकेल. त्याच्यानंतर जो साहेबांनी सांगितलं की जो मतदार तासन तास लाईन उभा राहून मतदान करतो आपल्या उमेदवारासाठी त्यालाही ते मतदान जात नाहीये. त्याच्यामुळे त्या मतदाराचा पण काहीतरी खूप मोठा इन्सल्ट आहे. त्याच्यानंतर काही काच जी व्हीव्हीपॅटमध्ये लावली जाते त्या काही काचेच्या मागे खूप मोठी वोट चोरी होते. कारण की जेव्हा आपण बटन दाबतो, समजा एखाद्याने मग अशी दाखवलं की ॲपलचं बटन दाबलं पण ते ॲपल बनाना दिसलं, पण तो सेकंड वोट परत त्यांनी जे ॲपलला ह्याला टाकलं बनानाला तर ती प्रिंट ॲपल होतं. ही काही काच त्यांनी काढावी, सॉफ्टवेअर जग जाहीर करावा. आणि एक लाईट सेन्सर आहे की एखादा इलेक्शन कमिशनवाले बोलतात किंवा वोटिंग असलं त्याला लवकर निघा, तर समजा त्याने बटन दाबला आणि तो जस्ट पुढे गेला आणि ते 4-5 सेकंदामध्ये लाईट परत त्याच्यावर चांगली पडली तर त्याला जी वोटिंग चिठ्ठीला द्यायचं आहे त्यालाच ती वोटिंग देतात. म्हणजे मी समजा दिलंय बनानाला आणि मी लगेच निघून गेलो आणि त्याला द्यायचं आहे ॲपलला, लाईट सेन्सरला, त्याला लाईट सेन्सर ॲपललाच मतदान करतं. म्हणजे असा खूप मोठा घोळ या ईव्हीएम मशीनमध्ये आहे. तर तुमच्या वतीने मी उल्हासनगर शहरातल्या सगळ्या मतदारांना तसेच जो ही क्लिप बघेल त्या मतदारांना मी एक आवाहन करतो की तुम्ही स्वतः इलेक्शन कमिशनला एक मेल लिहा की आम्हाला वोटिंग ह्या टायमाला बॅलेट पेपरवरतीच करायची आहे. बॅन ईव्हीएम आणि वोट फ्रॉम बॅलेट पेपर ही मोहीम सर्वांनी चालवली पाहिजे.